आज आम्ही आपल्या शाळेतील माननीय शिंदे सर यांची मुलाखत घेणार आहोत. चला तर मग, तुमच्या शिक्षणाची पार्श्वभूमी काय आहे? सर्वांना नमस्कार. तर शिक्षणाची पार्श्वभूमी अशी आहे की शिक्षणाचा वारसा हा मला माझ्या घरातूनच मिळाला. कारण माझे वडील शिक्षक होते, माझे चुलतेसुद्धा शिक्षक होते, त्यानंतर ते केंद्रप्रमुख झाले. आणि वडील शिक्षक असल्यामुळं मला पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड हे लहानपणापासून निर्माण झाली. तुम्ही शिक्षक म्हणून का काम करू इच्छिता? पहिल्या प्रश्नामध्ये जो उत्तर आहे, वारसा वडिलांकडून मिळाला होता आणि वडिलांचं अनुकरण किंवा आपण सुद्धा आपल्या घरच्याचं मोठ्या माणसाचं अनुकरण करतो. आणि मला पहिल्यापासून वाटायचं की मी सुद्धा आमच्या नानासारखंच, मी त्याला नाना म्हणायचो, एक शिक्षक व्हावं. आणि तोच वारसा मी पुढं चालण्याचा एक मनामध्ये इच्छा होती. वडिलांना वाटायचं, वडील खूप हुशार होते, परंतु त्यावेळेस त्यांची परिस्थिती नसल्यामुळं ते पुन्हा शिक्षक झाले. त्यांना वाटायचं मला डॉक्टर व्हायचं होतं, माझ्या मुलांनी सुद्धा डॉक्टर व्हावं, पण माझा कल तिकडं नव्हता. मला शिक्षकच व्हायचं होतं आमच्या वडिलांसारखं. 10वी झाल्यानंतर वडिलांनी मला 11वीला ॲडमिशन घेतलं सायन्सला, परंतु मला विज्ञानामध्ये रस नव्हता, मला शिक्षक व्हायचं होतं. माझ्या मनातच मी खूणगाठ बांधलेली होती. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन बदलायला गेलो 12वीला, 11वीला मला चांगले मार्क पडले, 60% मार्क पडले होते. गेल्यानंतर प्राचार्य म्हणले मुलगा हुशार आहे, राहू द्या, चांगलं होईल. मला विचारलं का बदलायला तू, तर मला शिक्षक व्हायचं आहे. मग ते म्हणले एवढं सुद्धा त्याला होता येईल ना, तर नाही, मला तेवढं विज्ञान काय जमलं गेलं, इंग्रजी कच्ची होती. मग चालते म्हणले, मग तुम्ही काय करा, कॉमर्सला ॲडमिशन घ्या, जागा कमी असतात, मुलगा हुशार आहे, DLला लागून जाईल आणि शिक्षक होतील. मग त्या अनुषंगानंतर 12वी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं RP कॉलेजला. आणि त्या पद्धतीने अभ्यास करून माझ्या मनात जे होतं शिक्षक व्हायचं, 12वीला चांगले मार्क पडले, जिल्ह्यामध्ये 2रा क्रमांक आलता कॉमर्समध्ये. आणि माझा आपल्या जिल्ह्यातच DLला नंबर लागला. आणि तिथूनच DL झाल्यानंतर 11 वर्ष सेवा मी नांदेडला केली. त्याच्या अगोदर 1 वर्ष धारूर तुळजापूर तालुक्यात, तिथे 1 वर्ष सेवा केली आणि मी शिक्षक झालो. तुम्ही विद्यार्थ्यांच्या समस्यांना कशा प्रकारे सामोरे जाता? ह्याचं उत्तर तुम्ही सांगू शकता, कारण तुम्हाला मी ज्ञानदानाचं पवित्र काम करत आहे. तुमच्या ज्या समस्या असतात मी तुम्हाला तुमच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. जर समजा तुम्हाला एखादी समस्या जर निराकरण नाही झालं तर नंतर सांगतो. शक्यतो मी तुम्हाला ज्याप्रमाणे वडील आपल्या मुलाला समजावून सांगतात, मग तुमची कसली अडचण असू द्या, अभ्यासातली असू द्या, घरगुती असू द्या, त्याप्रमाणे मी विद्यार्थ्याचं जे प्रश्न असेल त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही वर्गात अनुशासन कसे राखता? शांत बसा रे, शांत बसा. मुलांचं असतंय, प्रत्येकाच्या घरी मुलं आहेत, आपल्या घरी सुद्धा प्रत्येकाच्या घरी मुलं आहेत. 1-2 मुलं असली तरी आईवडिलांना, घरच्यांना ते शांत बसत नाहीत. आम्हाला तर पूर्ण वर्ग 30 विद्यार्थी 40 विद्यार्थी शांत बसावा लागतो. तुम्हाला माहित आहे, तुम्ही रोज अनुभवता, अभ्यास दिला तेवढ्या पुरता अभ्यास करायचा, आपापसात चर्चा करायची, काय ते बोलायचं, टॉन्ट मारायचा. मग तुम्हाला वरडायचं, छडी आढळायची, थोडं मोठ्याने बोलायचं. एखाद्याला समजा, एखाद्याचं नाव समजा लक्ष्मी असेल तर मी लक्ष्मी शांत बस, लक्ष्मी शांत बस, आलं नाही काय घ्याल, शेवटी लक्ष शांत बस असं सुद्धा म्हणतो. परंतु तेवढ्या काही सेकंदापुरतं, काही मिनिटापुरतं विद्यार्थी शांत बसतात आणि नंतर त्यांचा गोंधळ चालू करतात. जरी त्यांना काही काम दिलं, धड्या वाचन करा, घरपटाचं वाचन करा, किंवा एखादं उदाहरण दिलं, हे सोडवा ते सोडवा, सोडून लगेच काय करणार, गोंधळ करणार. विद्यार्थ्यांना सतत कामात गुंतवून ठेवलं तरच विद्यार्थी शांत बसतात, नाहीतर त्यांचा गोंधळ चालूच असतो.
तुमच्यासाठी शिक्षक म्हणून मोठे आव्हान काय आहे? माझ्यासाठी मोठं आव्हान म्हणजे काय, शिक्षण पद्धतीने झालेला बदल. सध्या काय, आमच्या काळामध्ये स्वतःहून अभ्यास करायचा होता. एक शिक्षक सांगत होते, आम्हाला जास्त पाठांतरावर भर होता, लिखाणावर भर होता. शिक्षक करून घेत कमी करायचे, परंतु विद्यार्थी ते करीत होते. आता काय आहे, फक्त शिक्षकाची भूमिका सध्या मार्गदर्शकाची आहे, परंतु असं असताना सुद्धा विद्यार्थी अभ्यास करत नाहीत. विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करायचा आहे आणि आलेल्या अडचणीला आम्ही उत्तर द्यायचे किंवा आलेल्या विद्यार्थ्याच्या अडचणी आहेत त्या आम्ही सोडवायच्या. अशा पद्धतीची शिक्षण प्रणाली आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः शिकायचंय आणि आलेल्या अडचणी तुम्ही आम्हाला विचारायचे. या पद्धतीचं शिक्षण आहे. हे आव्हान फार मोठं आहे, कारण विद्यार्थ्याला काय सवय झाली की फक्त ऐकतं. सराव संच जरी असला, उदाहरणार्थ समजा गणितामध्ये 5 आहेत तर त्याला वाटतं 5चे 5 आम्हाला शिक्षकाने सोडून द्यावे. हे नाही, तुम्हाला एखादं उदाहरण समजावून दिलं तर खूप झालं, किंवा पुस्तकामध्ये उदाहरण सोडून दिले असतात ते स्वतः तुम्ही समजावून घ्यायचे. अडचण आली तर आम्हाला विचारायचे. अशा पद्धतीचे शिक्षण आहे. हे शिक्षण सध्या थोडं मला आव्हानात्मक वाटतंय, कारण याच्यामध्ये जास्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि फक्त आम्ही मार्गदर्शकाची भूमिका बजावायची. तर या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत नाहीत, हे थोडं आव्हान कठीण वाटतंय. तुम्ही विद्यार्थ्यांना कसे मूल्यमापन करता? विद्यार्थ्याला मूल्यमापन करणं म्हणजे घटक चाचणी 1 असेल, 2 असतील, संकलित चाचणी असतील, या पद्धतीनं त्यांचे पेपर तपासून, त्याचप्रमाणे एखादा धडा शिकवला तर त्या धड्यावर आधारित धडा शिकवल्यानंतर त्यांच्याकडून वाचन करून घेऊन त्यांना प्रश्न विचारणे, या पद्धतीने त्यांचं काय करतो, मूल्यमापन करतो. त्याचप्रमाणे जेवढे धडे आहेत त्या प्रत्येक धड्यावर गृहपाठ देण्याचा मी प्रयत्न करून त्या गृहपाठाद्वारे त्या विद्यार्थ्यांचं मी मूल्यमापन करतो. तुम्ही अभ्यासक्रमात बदल कसा सुचवाल? अभ्यासक्रमात बदल सुचवणं म्हणजे तेवढं काय मोठा नाही मी. आपण किती सुचवलं, जी पद्धती आहे त्या पद्धतीनं आपल्याला चालावं लागणार आहे. अगोदर काय होतं, हार्वर्डची पंचपदी होती, परंतु आता ती पद्धत बंद झालेली आहे. ती पद्धतच चांगली होती असं मला वाटतंय, कारण आता जे विद्यार्थ्यांनी स्वतः करायचे विद्यार्थी सध्या करत नाहीत. आणि त्यात काय झालं, जे कोरोनाचा काळ गेलाय त्या कोरोनाच्या काळापासून विद्यार्थी हे काय झालेत, अभ्यासात त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि सगळं तुम्ही ते 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये अभ्यास न केल्यामुळं, तसंच आज तुम्ही बघा 5वीचा वर्ग जर सोडला 6वी ते 9वी पर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन करता येत नाही. मराठी सुद्धा काय काय विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, ज्या पद्धतीने त्यांनी वाचन केलं पाहिजे तसं. त्यामुळं स्वतः तुम्ही अभ्यास करत जावा. तुमच्या वर्गात इतर शिक्षकांची भूमिका कशी असावी? प्रत्येक शिक्षकाची भूमिका ही प्रत्येक शिक्षकाने घ्यायला पाहिजे. त्यांची भूमिका ही त्यांनी ठरवावी आणि त्यांनी त्या भूमिकेप्रमाणे काम करावं. मी माझ्या भूमिकेप्रमाणे मी माझे काम करतो. मला काय वाटतं, प्रत्येक शिक्षकानं त्यांना दिलेला जो विषय आहे तो विषय पूर्ण करून त्या विद्यार्थ्यांचं ज्या शंकेचं निरसन करणं, विद्यार्थ्यांना शिक्षणापेक्षा संस्कार देणं महत्त्वाचं आहे. या पद्धतीनं प्रत्येक शिक्षकाने भूमिका ठेवावी असं मला वाटतं. धन्यवाद सर. नमस्कार.